मनोज आणि थँक्यू सो मच डीजे. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच क्रमांक तिसरी पाहायला मिळते ती म्हणजेच एकता मोहपाडा विरुद्ध बदलापूर मोहपाडा या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. नक्कीच सामना हा 4 षटकांचा पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात. या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल यॉर्कर लेन खोदून काढलाय. इनफिटला बीट करून चुटू जातोय सर दन दन करत सीमा पार. पहिल्याच बॉलवरती पहिला घणाघाती बार. पहिला बार पहिला चौकार. बॉलवरती प्रशांत पवारच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करत असताना आपल्या संघासाठी फुललेचा चेंडू गॅपमध्ये बॉल ढकलला परंतु डीपमध्ये विषयमध्ये आपण पाहता नक्की क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑफला चांगला थ्रो पाहायला मिळतोय परंतु एकच धाव एकापेक्षा जास्त काय पाहायला मिळणार नाहीये आणि या एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 5 या धावफलकावरती. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजेच रसायन निमोपड्या संघाकडनं प्रशांत पवार टीमचा रन मशीन पाहायला मिळतोय. नक्कीच त्यानंतर बाहुबली अर्थात शुभम नाईकला देखील तुम्ही पाहू शकता. पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल ऑप्टिकच्या बाहेर. एक अवांतर धाव फलकावरती ॲड केली जाते आणि या अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 6 या धावफलकावरती. फुलटास बॉल होता. परवणी होती ऑन साईडला. नक्कीच मोठा फटका खेळण्याचे परंतु या ठिकाणी नक्कीच विनायक यांना हा चेंडू काय जमला नाही. अगदी फुलर लेंथ होता. लाईन मिस करतायत परंतु पहिला चेंडू खेळत असताना बीट. यॉर्कर लेन चॉप केला या ठिकाणी रनआउटची संध्या परंतु नकार आला या ठिकाणी. नक्कीच विनायक यांच्याकडनं चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. लंगॉफला नक्कीच मिडॉनला चांगली फिल्डिंग करत असताना मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव पाहायला मिळत नाही आहेत. कमबॅक करत असताना गोलंदाज अजय. फुलटास बॉल फटका चांगला स्वीप केला. अलंत कापेट डीप मध्ये जातोय. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. राहुल हिरवे आहेत वेगानं थ्रो करतायत परंतु 2 धाबा काही रोखू शकत नाहीयेत. 2 धाब्या ठिकाणी वेगानं पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्या संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की 15 ते 20 धाबा या ओव्हरमध्ये येतील परंतु त्यानंतर चांगला कमबॅक राहिलाय तो म्हणजेच गोलंदाज अजयचा. फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेग थोडा कमी करण्यात आला आहे अजयच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी षटक पहिलं संपतंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रसायनी मोहपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 8 या धावफलकावरती. चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे. एक नक्कीच चांगलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार आहे कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. नक्कीच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आनंद. शॉर्ट प्लेन. हा चेंडू टप्पा आपल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा नक्कीच हा चेंडू पाहतात. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. हा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पाहायला मिळते ते म्हणजेच गोलंदाजाच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती. सुरुवात चांगली करत असताना दोन्ही संघ आपल्या बाजून सुरुवात चांगली नक्कीच एंड देखील चांगलं पाहायला मिळणार आहे. यॉर्कर लेन खोदून काढला. फटका चांगला आहे अगदी सरळ रेषेमध्ये. हा फटका पाठवला डीप मध्ये. फिल्डर पोहोचतायत या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न नाही आहे. भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आज. नक्कीच क्रिकेटचा क्लास पाहायला मिळणार आहे या मैदानावरती. आज मोठा पोल आपण पाहायला मिळतोय. आज नक्कीच मोठमोठे संघ या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. रसायने मोपाडा धारोळा संघ, त्यानंतर कोंबळवाडी, त्यानंतर पिंपलोली, बदलापूर मोपाडा असे नक्कीच मोठमोठे संघ मैदानावरती खेळत असताना पाहतात आणि त्या संघांमध्ये स्टारकास्ट देखील पाहायला मिळते.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज आनंदच्या माध्यमातून विनायक सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम सध्या नक्कीच आनंद करत असताना डॉमिनेट करतोय डॉट बॉलनं. ओव्हर पिच बॉल बॅटच्या रेडार मध्ये फटका लाजवाब आहे. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. विनायकनं षटकार ठोकलाय. नक्कीच मागच्याच बॉलवरती विनायकला थांबवलं होतं परंतु त्यानंतर षटकार खेचला परंतु त्या कमबॅक करून दिलाय. संधी निर्माण केली परंतु निर्माण केलेल्या संधीचं सोनं करत असताना यष्टीरक्षक बंटी अप्रतिम खेळात स्वीकारत असताना पहिला विकेटचा पतन. षटकाराचा क्विकली उत्तर देत असताना गोलंदाज आनंद आधी ऍक्शन परंतु त्यानंतर रिॲक्शन विकेटचा पतन. निमूपडा संघाला विनायक यांच्या स्वरूपामध्ये जो एक विस्फोटक फलंदाज मानला जातो तो सातत्याने अटॅकिंग मूडमध्ये असतो. त्याला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पाडलं ते म्हणजेच गोलंदाज आनंद. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती शुभम नाईक बाहुबली यांना पण पाहता. फुलरलेनचा हा चेंडू फटका चांगला आला कापीट डीपमध्ये पाठवला. डीपमध्ये खेळाडू आहेत परंतु इथनं घडलं काय. सोप्या रीतीनं बॉलला अडवायचं होतं परंतु आउटफील्ड थोडीशी खराब. साथ मिळत नाहीये रसा. नक्कीच बदलापूर मोपडा संघाला चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. संपूर्ण संघ असंच म्हणत असेल ये सब क्या देखना पड रहा है परंतु चौकार मिळतोय. पहिल्याच बॉलवरती शुभम नाईकचं नक्कीच नशीब ऑन झालंय. पहिल्याच बॉल खेळत असताना 4 धाबा. गुड स्पॉटचा हा चेंडू हलकेशी अपील परंतु पंचांचा फिंगर सरळ इष्टांसमोर सापडलाय. पंचांचा फिंगर अप आणि इथनं परतावा लागेल शुभम नाईकला. पवेलियनच्या वाटेवरती फलंदाज बाद LBWच्या माध्यमातून परतावा लागेल शुभमला पवेलियनच्या वाटेवरती. रिप्ले आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाज आले आणि अगदी हा चेंडू सरळ समोर अगदी मिडल स्टंप या ठिकाणी मिडल स्टंपवरती हा चेंडू आहे आणि चांगली या ठिकाणी नक्कीच कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज आनंदकडनं. शेवट गोड करत असताना विकेटनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 या धावफलकावरती. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटवरती पाहायला मिळते. चांगली ही स्पर्धा कव्हर करत असताना या स्पर्धेला 4 चांद दालवांचं काम सध्या तरी नक्कीच संपूर्ण ही टीम करत असताना. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अमृत आणि अमृतचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड असं म्हणत असताना शुभम नाईक शुभम नक्कीच प्रशांत पवारच्या बॅटमधनं षटकार. कोणत्या प्रकारचा दबाव नाहीये प्रशांत वरती. पुन्हा एकदा यॉर्कर लेन पुन्हा एकदा खोदून काढलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं कॅमेरामॅन रोशन मात्रेला सलामी दिली जाते. लगातारचा दुसरा षटकार. आपल्या नावाचा परिचय तो प्रत्येक मैदानावरती देत असतो आणि याही मैदानावरती आपल्या नावाचा परिचय देत असताना आपल्या नावाची ओळख देतोय आणि आपली
सावली सोडतोय परंतु आता इथे कमबॅक करून देण्याची संधी निर्माण केली आहे. झेल कठीण आहे परंतु हा कठीण झेल जज करावा लागेल. संधी निर्माण केली होती परंतु निर्माण केलेल्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. चेंडू जाईल सरळ खेळाडूला बीट करून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार चौकार. कॅमेरामॅन जल्दी नाहीये. प्रशांत पवार चांगली बॅटिंग 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावसंख्येचा योगदान देतोय. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये जाईल सरळ गोळीच्या वेगानं सीमारेषा पार दणदण करत असताना चौकार. झाली होती परंतु त्यानंतर झेल टिपायचा होता. त्यानंतर झेल ड्रॉप. पुन्हा एकदा फटक्यांच्या चटके द्यायला सुरुवात करतो. इथे बॅटची लिडिंग एज पहिल्या स्लिप पदक खेळाडू उपस्थित आता मात्र चुका होणार नाहीयेत आणि आता परतावं लागेल प्रशांत पवारला पविलियनच्या पाठीवरती. धक्का तिसरा टीम रसायनी मोपाडाला. परंतु आता मैदानाच्या आत नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. सिद्धार्थ पवारला पाहतात तब्बल 5व्या क्रमांकावरती. दोन्ही टीमची बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे. नक्की शरद पाहिलं तर दोन्ही टीमकडे मात्र खोलवर टप्पाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. या मॅचला मजा येणार आहे. आज सर्वच मॅच रफ अँड टफ पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज अमृत गुडले स्पॉटचा हा चेंडू अगदी पूल केलाय. अलंत कापेटा चेंडू स्क्वेअर लेगला जातोय परंतु खेळाडू येत आहेत. नक्कीच राहुलकडनं थोड्या चुका होत आहेत. राहुल अशा प्रकारे कधी चुका करत नाही आहेत परंतु या ठिकाणी नक्कीच चूक होते. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 3 संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना रसायनी मोहोपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 42-42 या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नंतर जुगरेवाडी संघाच्या कॅप्टन आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू की आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण जास्त वेळ न घेता लगेच टॉससाठी यायचं आहे. शेवटचा षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती संतोष आणि संतोषचाही स्वागत षटकारानं करत असताना संदीपच्या बॅटपतनं षटकार. तो म्हणजे रसायनी मोहपाडा संघानं गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस करत असताना आपण पाहता गोलंदाज संतोषला या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान नक्कीच मंदिरा 11 मोरिया धारोल संघाचे कॅप्टन अजय आलेत या ठिकाणी. हा देखील फटका लाजबाब फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. I am a disco. आतापर्यंत उभारले गेले. नक्कीच शरद असं वाटलं होतं की धक्के लवकर लागले गेले ही धावसंख्या उभी होणार की नाहीये परंतु प्रशांत पवारनं चांगली सुरुवात पुन्हा एकदा आपल्या संघासाठी केली आणि ती सुरुवात कायमपर्यंत नक्कीच शेवटपर्यंत कायम ठेवण्यात येते.
या ठिकाणी नक्कीच संदीप सुद्धा चांगला खेळ आपल्या संघासाठी करत असताना, परंतु एक चेंडू संतोषचा परंतु दुसरा चेंडू संदीपचा असं समीकरण पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण पाहायला मिळतोय. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यॉर्कर लेन फटका चांगला खोदून काढला डीप मध्ये. राहुल आहेत बॉलला उचलते फेकते तत्पूर्वी दुसऱ्याचा कॉल, दुसरी होणार की धोक्याची घंटा वाजू शकते, परंतु ओव्हर थ्रो खराब थ्रो पाहायला मिळतोय. कलेक्शन देखील खराब. तब्बल 3 धाबा कंप्लीट होतात. चौथ्याचा प्रयत्न नाही तर विकेट सॅक्रिफाईस करत असताना परतावं लागेल सिद्धार्थला पवेलियनच्या पाठीवरती. फलंदाज बाद. आपण नक्कीच मान्यवरांचा शुभ असते पण टॉस सुद्धा करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील देऊया पुढील मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. नक्कीच ती देखील चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा झुगरेवाडी आणि धारोल संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा नक्कीच चांगली लढत पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. षटक क्रमांक संपला या ठिकाणी. चौथं पहिला सत्र या ठिकाणी समाप्त होतो आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना रसाने मोहपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 57 57 या धावसंख्येवरती आणि 58 धावसंख्येचा मोठा डोंगर उभा केलाय तो म्हणजे बदलापूर मोहपाडा संघासमोर 24 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज. तर आपण जाऊया टॉस का बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नक्कीच आमचे मान्यवर उपस्थित आहेत. तर आम्ही विनंती करू विष्णुदादा गाबंडा यांना की नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. तर विष्णुदादा गावंडा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. विष्णुदादा गावंडा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. अजयला पाहतात आणि त्यांच्यासोबत कॅप्टन विश्वास पारधीला पाहता. हे 2 कॅप्टन या 2 संघाच्या दरम्यान पण नक्कीच टॉस करतोय. नेक्स्ट मॅच देखील चांगली पाहायला मिळणार आहे आणि आज नक्कीच आपण पाहू शकता मैदानाच्या चारही बाजूला आता मात्र प्रेक्षक आजच्या दिवसाचा आनंद लुटतायत. खऱ्या अर्थानं आज प्रेक्षकांसाठी मेजबानी असेल, कारण की नक्कीच सातत्यानं आदिवासी टेनिस क्रिकेट गाजवून सोडलेले सर्वच खेळाडू या मैदानामध्ये खेळत असताना पाहत आहेत. तर बॉल पुरवायचा आहे. यस, तर या ठिकाणी रसायने मोहपाडा संघ पण पाहतात थोडीशी चर्चा करत असताना तर नक्कीच या ठिकाणी जी काय पेनल्टी असेल ती आम्ही नक्कीच जाहीर करू. टॉस जिंकलाय तो म्हणजेच मंदिरा 11 धारोल संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल आम्ही मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समोरचक आमचे मित्र. नक्कीच जेव्हा जेव्हा आम्ही अंबरनाथ परिसरामध्ये जातो तेव्हा नक्कीच चांगलं प्रेम देतात. मनोज यांना मी विनंती करू आपण यायचा मायक्रोफोनवरती. थँक्यू प्रसाद सर, थँक्यू सोनू. आणि उद्याच्या 3 दिवसासाठी तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. नवी मुंबई या विभागामध्ये मात्र रवाना होणार आहेत आमचे लाडके समालोचक प्रसाद सवारे सर. यंदाच्या हंगामध्ये मात्र एकही दिवस त्यांचा खाली मिळत नाही. आज कुठेतरी बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळले कारणाने आज घरी असलेत आहेत, त्यामुळे इथे मात्र आम्हाला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष करेन स्वागत. 2 मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे. मोहपाडा संघाला या ठिकाणी रसायनी मोहपाडा संघाला 4 धावेने पॅनलाइज केले जाते. याची नोंद असू द्या. दोघांकडे तुमचा ड्रेस कोड नाही आहे याची नोंद असू द्या. एकाकडे जर नसेल, एकाकडे जर तुमचं ड्रेस कोड कंपल्सरी नसेल तर 2 धावा आहेत याची नोंद असू द्या.
प्रत्येकाला नियम सारखेच असतील. ते 4 धावा आपण पहिला चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय डीपेक्षा कव्हाच्या दिशेने उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर या आउटफील्डची आपण पाहतोय मिळतोय पहिला संघर्ष करत असताना संघर्षाचा चौकार या ठिकाणी आला गेलाय. कुठलाही त्रास होऊ नये. हा फटका चांगला आहे. ओट स्टॉक इन टू द स्लॉट. त्या ठिकाणी मात्र चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब आपण पाहतोय आणि इथे मात्र घडलंय काय इथे इथे चुका करतोय रसायनी मोहपाडा संघ. रसायनी मोहपाडा संघ चुका करतोय परंतु प्रशांतने त्या ठिकाणी आपल्या संघासाठी एक धाव तर वाचवली आपण पाहतोय. या ठिकाणी बघितलं गेलं तर एक धाव वाचवली गेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर तिहेरी धाव या ठिकाणी मिळाली गेली. बदलापूर मोहपाडा या संघाला सलामीची जोडी आपण पाहतो. या ठिकाणी बदलापूर मोहपाडा संघाच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर राहुल हिरवे आणि बंटी हा फलंदाज आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र खेळायचा होता. सरळ रेषेचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा. त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर 58 धावांचा पाठलाग करायचा आहे मोहपाडा संघाला. बदलापूर मोहपाडा आणि रसायनी मोहपाडा हे सामना चालू आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हाच्या दिशेने उडवला. डिपेक्षा कव्हाला चेंडू चाललाय. तो क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावलाय. आता कुठेतरी शर्यत जिंकली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्या ठिकाणी सर्वांना नियम सारखेच असतील यातील मात्र शंका नाहीये. बघितले गेलं तर 4 धाव्याने पॅनलाइज केले. त्या 4 धावा आपण एका ओव्हर समाप्तीनंतर शुभम नाईकच्या समाप्तीनंतर ओव्हरच्या समाप्तीनंतर ऍड करूया. बदलापूर मोहपाडा संघासाठी टार्गेट आहे तेच राहील. त्या ठिकाणी आपण पाहतोय ओ गुड नाडेक तमाशा डेक 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रूप लॉंग स्टॉप रिजन मधनं संघर्षमय करत असताना हा संघर्षाचा दणका बंटीच्या बॅट मधनं शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आज आम्हाला जॉईंट झाले गेले. या ठिकाणी आपण पाहतोय समालोचकच्या माध्यमातून सोनू अगिवला त्यानंतर प्रसादजी सवारे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन मी सहर्ष स्वागत. त्यांच्या स्वागतासाठी पहिली विकेट इथे मात्र येईल रसायनी मोहपाडा संघासाठी. बंटीला सुडावं लागतंय मैदान. या ठिकाणी 1 मोर विकेट फर्स्ट विकेट डाऊन. टीम बदलापूर मोहपाडा संघाला लागत असताना बंटीच्या स्वरूपात पहिला हद्रा डीजे. लागल्या जातील. याच दरम्यान अंबरनाथ तालुक्याचे अनबान शान याच विभागातील एक चांगले समाजसेवक पेशाने होमगार्ड महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले अंबरनाथचा एक बुलंदाबाज माननीय श्री जीवनजी चिडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. त्यानंतर आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी शेंडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सुद्धा याच आहे. त्यांच्या समवेत दारुळ संघामध्ये आपण पाहतो या ठिकाणी थेट मधोमध उभे आहेत. बघितलं गेलं तर नंदराज जंबीर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या व्यासपीठावर तुमच्या या सर्व मूर्तींचं मी मनापासून करेन सरचे स्वागत. त्यानंतर अनिलजी शेंडे यायचे आपण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतो विनायक. आज कुठेतरी बघितलं गेलं ना सोनू आणि प्रसाद सर मी सांगितलं मोहपाडा नावात कुठेतरी दम आहे. कारण अंबरनाथ मध्ये दादा संघ मोहपाडा, खालापूर विभागामध्ये दादा संघ मोहपाडा, या मोहपाडा नावामध्ये काहीतरी दम आहे. 17 धाबा
पॅनल्टीच्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा ऍड केल्या जातात. पहिला चेंडू फुल ऑन लेंथ विनायकचा होता. विनायक टू ही राहुल ही आपण कॉम्बिनेशन आता बी पाहतोय. या मॅच मध्ये या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 57 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा चेस करत असताना धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा लागल्यात. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकदा तर कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी आज नशीब कुठेतरी खोटं ठरलं जात आहे मी म्हणेन. या बदलापूर मोहोपाड संघाच्या माध्यमातून प्रशांत थोड्याची नाराजगी व्यक्त करत असताना बघा वारंवार सांगायला लावू नका, त्या ठिकाणी बांबूज लावलाय, आपण गाड्या आतमध्ये घेऊन येऊ नका. दोन धावा मिळाल्या. हा पटका फसलाय, त्या ठिकाणी मिस टायमिंग शॉट आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय प्रशांत कडनं होती आज चूक, एक धाव तर केली आहे कंप्लीट आणि लगभग दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट चित्त्याच्या वेगाने गुड रन बिंद विकेट आपण पाहतोय. त्या ठिकाणी दुसरी संधी मिळाली आणि दुसऱ्या संधीचं सोनं करावं लागेल. राहुल हिरवे या फलंदाजाला आपण पाहतोय. तर विचार केला तर राहुल हिरवे सारख्या फलंदाजाला या ठिकाणी दुसऱ्यांदा संधी जवळजवळ मी म्हणेन 18 चेंडू मागे 40 धावा बनवायच्या आहेत, 41 धावा आणि राहुल हिरवे सारख्या फलंदाजाला दुसऱ्यांदा संधी, ही चुकीची संधी ठरू शकते. परंतु या ठिकाणी मी म्हणेन थोडासा चुकी केली राहुल हिरवेने, कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सक्सेस झाला असता. लगभग शॉर्ट पिच चेंडू होता, दणका द्यायचा होता या चेंडूवर, परंतु चेंडूला सोडलं. त्या ठिकाणी आपण पाहतोय खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. 23 धावा ऑन बोर्ड. टीम बदलापूर मोहोपाडा मिडल ऑफ द बॅट इन टू द स्लॉट आउट ऑफ द फ्लॅट. चिकणीचीवाडी या गावामध्ये चेंडूला फेकून दिलाय. राहुल हिरवे नावाचं हे ब्रँड या चेंडूवर चिपकलाय. राहुल सोडला झेल या ठिकाणी, त्याचं इथे मात्र भुगतान भोगावं लागतंय पूर्ण टीम्सला. असताना इटका जवाब पत्थर से. हाय पटका चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट झालाय, परंतु थोडीशी ताकद त्या ठिकाणी कमी पडेल. उभा होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिद्धार्थ पवार, प्रशांत पवारचे छोटे बंधुराज आता चुकी करणार नाहीत. फलंदाज इथून मात्र राहुलला मैदान सोडावं लागेल. नाउ बॅक टू डीजे मास्टर. डीजे कोल्ड्रिंक पाहतोय, त्या कोल्ड्रिंक मात्र पुरस्कृत केल्या जात आहेत. आमचे लाडके दीपक डुमना सर आणि त्यानंतर रामाजी गावंडा सर आणि किशोर गावंडा या तिन्ही मूर्तींच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला ज्या कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय त्या पुरस्कृत केल्या जातात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन स्वागत. हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे सिद्धार्थ. पुन्हा एकदा थोड्याशा चुक्या केल्या जातात सिद्धार्थच्या माध्यमातून. वन बाउन्स ओव्हर द रोप, रन्स मिळतील परिपक्व आणि या ठिकाणी मिळत आहे मात्र 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने आपलं पुढे सरकेल. 33 लॉस ऑफ 2 विकेट टीम बदलापूर मोहोपाडा संघ. येणारे चेंडू असतील डीजे थांबायचं, येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि 25 धावा. लगभग विचार केला एक चेंडू जर वगळला तर 12.50च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. इथून या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. हा पटका इथे मात्र खेळायचा होता. बॅटची इनसाइड एज लागली आणि तिथे मात्र मिळते आहे. इथं बघितलं गेलं तर एक धाव येत्या. आता समीकरण असेल उर्वरित येणारे चेंडू असतील आपण पाहतोय 12 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि दोन्ही संघांना सांगू इच्छितो त्या पॅनल्टीच्या 4 धावा होत्या त्या ऍड केल्यात, हे विसरून चालू नका. आपण पाहतोय समीकरण या ठिकाणी मात्र विकेट थांबवायची होती. राहुल हिरवेला संधी मिळाली होती दुसरी, परंतु त्या दुसऱ्या संधीचं या ठिकाणी सोनं करता आलं नाहीये.
यानंतर होणारा सामना असेल लिटिल स्टार धारूळ बनाम आपण पाहतोय जुगरेवाडी योगेश जुगरे यांच्या माध्यमातून तो संघ असेल. धारूळ संघाला या ठिकाणी पुरस्कृत केलं जायचं स्पॉन्सरशिप दाखवली जाते माननीय श्री चंद्रकांतजी डुमणे यांच्या माध्यमातून. आज धारूळ संघाचं हा चेंडू चांगला या ठिकाणी धारूळ संघाला स्पॉन्सरशिप मिळाली आहे. मंदिरा 11 धारूळ संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सटीक लाईन आणि लेंथवर आहे. इथून स्ट्राईक घेऊन खेळणं खूप गरजेचं आहे वैभवला. खरं नेट नंबर 3चा फलंदाज आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे, मिस टायमिंग फटका आहे. त्या ठिकाणी शतरक्षक येईल विनायक खूप लांबचा प्रवास करून, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. बॅकअप मिळालं त्या ठिकाणी शुभम नाईकच्या माध्यमातून आणि 2 धावा रोखू शकत नाही. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्या जातात या ठिकाणी. प्रशांत पवारच्या माध्यमातून आपण पाहिले गेलं तर चांगली अद्याप गोलंदाजी चालू आहे, कारण त्याला चांगलं ठाव आहे की 12 धावा मला रोखायच्या आहेत, कशा का होईना 12 धावा रोखणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र वाईट मागितली जाते, परंतु निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी चालू आहे. प्रशांतच्या ऍक्शनवर कुठेतरी मिस्टेक होती फलंदाज अजयची. चेंडू पडल्यानंतर खूप वेगाने यष्टीरक्षकाकडे जातोय. इथे मात्र चुकीचं फलंदाजी करत असताना मी म्हणेन वैभवला ऑन स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू मागे 24 धावा बनवायच्या आहेत. 2 षटकार दाखवायचे होते. जेमतेम प्रति ओव्हरमध्ये एक मोठा फटका तर हवा होता. अद्याप चुकीची फलंदाजी. हा चेंडू इथे मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, फर्स्ट स्लिपचा शतरक्षक आपण पाहतोय. चुका अजिबात नसतील, कारण प्रशांतला चांगलं ठाऊक आहे खालापूर विभागातील चौक विभागातील हा संघ आपण पाहतोय खूप लांबचा प्रवास करून आज मात्र या ठिकाणी उपस्थित झालाय आणि या खेळपट्टीवर बऱ्याचदा खेळ केला जातोय या मोहपाळा रसायनी मोहपाळ्याच्या माध्यमातून. आणि आज खूप प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय या क्रीडांगणावर. आपण पाहिली गेली तर चांगला खेळ अद्याप. हा फटका इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन 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 थोडी खराब आहे. एस वाईट आहे. बघ प्रशांत किती बॅट्समन सफल झाला तर वाईट आहे तोच राहील, याची नोंद असू दे. येणारे 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. अद्याप 5 धावा खर्च केल्या जातात प्रशांतच्या माध्यमातून. हा फटका चांगला, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलं जाते. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. थ्रो चुकीचा केला जातोय त्या ठिकाणी. दोन धावा. येणारे 7 चेंडू आणि 17 धावा. वैभव मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, मेहनत आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, परंतु ती खरी सिद्ध करण्याची वेळ आता आली गेली या ठिकाणी. आपण पाहतोय एकच चेंडू या ठिकाणी खेळला जातोय, त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोरर सांगत असताना शरदजी भगत. हा चेंडू इथे मात्र फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. यस, ओव्हर होईल समाप्त. वैभवच्या स्वरूपात लागत असताना या ठिकाणी आपण पाहतोय
या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू आणि 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा अडथळा निर्माण करत असताना या ठिकाणी एक खेळपट्टी आपण पाहतोय. सिद्धार्थला आपण पाहतोय. सहा चेंडू 17 धावा. पहिला चेंडू लोअर फुलटाचा होता. एकदा तर कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे संतोष. आपण पाहतोय इंडियन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहिले गेले संतोषला. संतोष मध्ये सुद्धा ताकद आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. जोरदार अपील केली जाते. त्या ठिकाणी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कडानकडा टिपला जातो. या चिकणीची वाडी ग्राउंडचा आपण बघितलं गेलं तर या स्पर्धेचा सर्व संघांना सांगू इच्छितो आजचा 8वा दिवस आपण पाहतो या खेळपट्टीचा वापर केला जातोय. लाजवाब खेळपट्टी नंदराज हंबीरच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली जाते. बघितलं गेलं तर रोड रोलरचा वापर केला. आपल्या भाषेत सांगायला गेलं तर खडचेप्या. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी डान्सिंग नाव विकेट खेळ केला होता. फ्रंटफुटवर आले होते, जागा बनवली होती. एक धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव असेल. एका धावपेक्षा काही मिळणार नाहीये. थोडासा मी म्हणेन बॅकफुटला आलाय. 2 चेंडू आणि 15 धावा. याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होत असताना म्हणजे श्री प्रकाशजी सोमा गावंडा या साहेबांचं आगमन होत आहे. त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीने आणि त्यांच्या समवेत हर्षनजी ढुमणा या साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा तुमच्याच आयोजनामध्ये करेन. सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आज प्रशांतला कुठेतरी बॉल्स मिळत नाहीयेत. रिवाज इथे मात्र केला जातोय. बदलापूर मोहपाडा संघाचा खेळ समाप्त. सेकंड करायचं लगेचच आणि तिथून मात्र एका इनने दारुड संघाने लगेचच इन व्हायचं. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक. एक दारोळ गावचा सुपुत्र आहे मंडप डेकोरेटर्स कॅशिओ लवर. दारोळ संघाला शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक आलंय त्यांच्याकडून. जितेंद्र शेंडेसाठी या खास शुभेच्छा आहेत. हे वर्ष बघितलं ना तर जितेंद्र शेंडेसाठी